नमस्कार, मी अशोक सुरेश धोत्रे, प्रभाग क्रमांक 23 पुरुष गट, ओबीसी पुरुष गटामधून आहे. बॅट माझं चिन्ह आहे. तुम्ही आज बाजारात जाताना बघत असाल, प्रत्येक माता बहिणी पोरं जर बाजारात जात असाल तर बाथरूमचा विषय लय मोठा आहे. कुठं अडीअडचणीला नाही आहेत, रोडला नाही आहेत, हा प्रश्न कोणी दखल घेतलेलाच नाही आहे. तुम्ही बघत असाल प्रत्येक झोपडपट्टीमध्ये वरनं घराघरावरनं प्रत्येकांची पत्रे असतात. त्या भागात वरनंच वायरी वगैरे गेलेल्या असतात. आजवरून कोणी लक्ष नाही दिलेलं या वायऱ्यांचं काय होत असेल. आज गाडीतळ परिसरात या वायऱ्यांमुळे 2 ठिकाणी 2 माणसांचा मृत्यू झालेला आहे. याची दखल कोणी घेतली नाही. हडपसर गाडीतळ परिसरामध्ये भाजी मार्केटच्या शेजारी जो आज तुम्ही बघत असताल की ट्रॅफिक किती जाम होत असेल. जर समजा तुम्हाला एखाद्या दवाखान्यात जायचं असेल तर ॲम्ब्युलन्ससुद्धा तिथं 1 तास लागतं तिथं जाण्यासाठी. 1980 मधला जो या भाग होता त्या भागामध्ये जर समजा 1 लाख 2 लाख 5 लाख 10 लाख जर पब्लिक असेल तर त्या मर्यादित एक भाजी मार्केट होती. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. आज करोडोच्या संख्येने गेलेली आहे. तर त्यांचा विचार कोण करणार. माझं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी 3 मजली 4 मजली असेल काय असेल त्या ठिकाणी बांधून घ्यावी आणि खालच्या मजल्यावर पार्किंग काढावं, जेणेकरून लोक भाजी मार्केटसाठी येतात. त्यांचा विचार केला पाहिजे की त्यांनी गाडी कुठं पार्क केली पाहिजे. ह्या पार्किंगमुळं ह्या बाजारामध्ये भरपूर काय ट्रॅफिक जाम होतं. रेल्वे गेटच्या इथं ट्रॅफिकचा लय मोठा अडचण आहे. डुकरांचं सुळसुळाट भरपूर आहे. ह्या भागात गेलो तर जनावर आहेत, त्या भागात गेलो तर जनावरे आहेत. कुठंही गेलो तरी त्या भागात जनावरं हे आहेतच. ह्यांचा सुळसुळाट आहे. ह्यांचा बंदोबस्त कोणी करावा. प्रत्येक जण आश्वासन देतं, प्रत्येक माणसाला म्हणतं की बाबा मी या भागात असं करेन तसं करेन, पण करणारा कुणी नाही आहे. हा बदल जर घडवू शकत असेल तर फक्त अशोक धोत्रे बदल घडवू शकतो. त्यासाठी तुम्हाला निवडून देण्याची मला गरज आहे. तुम्ही मला निवडून द्या. तुमच्या ह्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या परीने, माझ्या कॉर्पोरेशनच्या सहाय्याने, मी माझ्या वैयक्तिक मित्रांच्या सहाय्याने मी हे बदल घडवू शकतो.